नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा KYC चालू झालेली आहे. तर अशा लाभार्थ्यांना, ज्या महिलांना हप्ता आलेला नाही, अशा लाभार्थ्यांची KYC म्हणजे पुन्हा KYC कागदपत्रे पडताळणी पुन्हा होणार आहे. आणि अशा लाभार्थ्यांनी अंगणवाडी सेविकेमध्ये 27 तारखेपासून म्हणजे 27 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयातून आदेश आलेले आहेत. तर तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका यांच्याकडे तुमचे कागदपत्रे पडताळणी पुन्हा होणार आहे. तर ज्या महिलांच्या नावावर चारचाकी गाडी आहे, ज्या महिला PM किसानचा लाभ घेत आहेत, परत मानधन योजना, परत निराधार योजना, परत श्रावणबाळ योजना, असे बरेच लाभार्थी महिला जर लाभ घेत असतील तर त्यांना ते पेमेंट वगळून इतर राहिलेलं पेमेंट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर मित्रांनो, ज्या महिलांचा महिलांना अजूनपर्यंत हप्ता आलेला नाही, अशा लाभार्थ्यांचं KYC करत असताना तुमची होच्या जागेवर नाही, नाहीच्या जागेवर हो असं जर झालं असेल तर थोड्या फार चुका असतील तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधावा लागेल आणि त्यांच्याकडून तुम्हाला तुमची पुन्हा कागदपत्रे पडताळणी पुन्हा होणार आहे. आणि त्यानंतर तुमचा हप्ता, तुम्ही जर त्या योजनेमध्ये जर पात्र असाल तर तुम्हाला त्या हप्त्याचं वितरण पुन्हा चालू होणार आहे. तर या हप्त्याचं वितरण तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा, ज्या महिन्याला हप्ता आलेला नाही त्याच महिलांसाठी, आणि अपात्र महिला जर झाल्या असतील तर अशा लाभार्थी महिलांना या योजनेमध्ये जर हप्ता घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमची KYC करणं अत्यंत गरजेचं आहे. लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये ज्या महिलांना हप्ता आलेला नाही, म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचा ज्या महिलांना हप्ता आलेला नाही, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमचा हप्ता, तुमचा आधार सीडिंग आहे का ते चेक करायचं आहे. आधार सीडिंग जर असेल तर तुम्हाला हा हप्ता यायला पाहिजे होता. आणि त्याचबरोबर तुमचं आधार ॲक्टिव्ह आणि तुमचं बँक पासबुक ॲक्टिव्ह आहे का चेक करायचं आहे. ते कसं पाहायचं, तर तुमच्या UIDच्या पोर्टलवर जाऊन तुमचं आधार सेटिंग स्टेटस चेक करायचं आहे. जर तुमचं आधार सेटिंग स्टेटस चेक नाही केलं आणि तुम्हाला जर आधार सेटिंग जर करायचं असेल तर तुमचं NCPL आधार लिंक या पोर्टलवरती यायचं आहे आणि तिथून तुम्हाला तुमचं आधार सेटिंग करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांना हप्ता आलेला नाही, अशा महिलांनी एक ऑनलाईन तक्रार करायची आहे. तर ती ऑनलाईन तक्रार कशी करायची, तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये पूर्णपणे जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण सर्वात पहिल्यांदा आपल्या Google Chromeवरती लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या पोर्टलवरती यायचं आहे. या पोर्टलवरती आल्यानंतर मित्रांनो, इथं तक्रार नोंदवा हा ऑप्शन आहे. त्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, तक्रार नोंदवल्यानंतर तुमचा एक पोर्टलवर तुमचा रेफरल नंबर एक जनरेट होणार आहे. तर तो नंबर तुम्ही जपून ठेवा आणि तो तुम्हाला चेक करण्यासाठी अत्यावश्यक राहील. त्याचसोबत तुम्हाला आधार कार्ड देखील इथं लागणार आहे. आधार कार्डही तुम्हाला घेऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जो तुमचा मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन म्हणजे तुमची तक्रार ऑनलाईन आपलं महिला व बालविकास ऑफिसला इथं जाणार आहे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.